या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। घारगाव व्यापारी मंडळाकडून आयोजित 5 दिवसीय योगा प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात झाली आहे। योगा प्रशिक्षण शिबिराला पुरुषांसोबत महिलांचा देखील मोठा प्रतिसाद। घारगावच्या बालाजी लॉन्स या ठिकाणी दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाजता भरणार भव्य असं 5 दिवसीय योगा प्रशिक्षण शिबिर। व्यापारी मित्रमंडळ घारगाव यांचा अनोखा उपक्रम। प्रसिद्ध योगाचार्य RS लेंडे देणार योगाचे धडे। महाराष्ट्र ऑनलाइनसाठी आदेश वाकड़े, घारगाव। और एक्सरसाइज करने से कभी कभी तान तनाव भी होता है, ज़्यादा तकलीफ भी होती है एक्सरसाइज करने से। 5 दिवसाचं योगा शिबिर आहे। या 5 दिवसात योगाच्या बरोबरच आपण शेवटच्या दिवशी 21 तारखेला आपण भव्य रक्त चेकिंगचं म्हणजे ब्लड चेकिंगसाठी आपण एक कॅम्प आयोजित करतोय। या कॅम्पमध्ये आपण सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत जे ब्लडच्या 84 प्रकारच्या टेस्ट आहे आपण त्या मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करतोय। ज्या टेस्ट आपण बाहेर करण्यासाठी 4 ते 5 हजार रुपये 6 हजार रुपये लोक घालतात, ते आपण अल्प दरात म्हणजे 799 रुपये त्या टेस्ट आपण करणार आहोत। या मेडिकलच्या माध्यमातून व्यापारी रूपच्या माध्यमातून हे सर्व आपण हे करत आहोत। यामध्ये विशेषतः ब्लडच्या ज्या तपासणी त्यामध्ये CBC असेल, ESR असेल, LFT, RFT, लिपिड प्रोफाईल असेल, कॅल्शियम, हिमोग्लोबिन, त्यानंतर थायरॉईडचं टेस्ट असेल, विटॅमिन D, त्यानंतर B12 असेल, त्यानंतर आयरनची प्रोफाईल, ब्लड ग्लुकोज म्हणजे मागील 3 महिन्याचं ब्लडचा रेशो जो शुगरचा असं सर्व त्यात जवळजवळ 84 प्रकारच्या टेस्ट आपण त्या माध्यमातून आपण करत आहोत। आणि या निमित्ताने मी आवाहन करील का पाटरबागेतील तमाम जनतेला की आपण या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा। हा, यासाठी आपली जी वेळ आहे सकाळी 7 ते 10 उपशीपोटी आपल्याला त्या टेस्ट करायच्या आहेत। हे पण या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे। सर, व्यापारी मित्रमंडळ असेल किंवा घारगावकरांच्या वतीनं बालाजी मंगल कार्यालय येथे 3 दिवसांचा योगा शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, 5 दिवसांचा। काय मला अधिकची माहिती द्याल? हा कार्यक्रम नक्की कसा असणार आहे? आज पहिला दिवस आहे, काय सांगाल? पहिल्या दिवसामध्ये आपण योग आणि व्यायामामध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत। नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्यांना दूर करण्यासाठी कोणकोणती आसने आहेत, कोणतं प्राणायाम आहे, कोणते ॲक्युप्रेशर पॉईंट हे पण सांगणार आहेत। विशेषतः बहुतेक व्यक्तींना कोणाला मधुमेह असतो, कोणाला BPची तकलीफ असते, काहींना जास्त वजनाची आहे, त्यानुसार आपण ज्या ज्या प्रकारचे आजार आहेत त्यानुसार आपण योगासनं घेणार आहोत, प्राणायाम घेणार आहोत। रोज याला किती वेळ जे आहे ते नागरिकांना द्यावा? कमी रोज 1 तास तरी योग केला पाहिजे तरच फायदा आहे। कारण आता कसं लाईफस्टाईल बदललेली आहे, जसं आपण रोज आंघोळ करतो, रोज आपण जेवण करतो, तसं रोज जर योग केला तर ती व्यक्ती अगदी सदृढ राहते। त्याला दवाखान्यामध्ये जाण्याची गरज नाही, त्याला कोणत्या औषधाची गरज नाही, त्याचे मरेपर्यंत कोणते ऑपरेशन होणार नाही, परंतु रोज योग केला पाहिजे। आज माझं वय 75 वर्ष आहे। सर, योगासन यामध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतो? योगामध्ये कमीत कमी 9 वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त किती 100 वर्ष असलं तरी चालेल। रोगी असो किंवा रोग नसेल, सर्वजण योग करू शकतात, त्याला काही बंधन नाही। सर, आज शिकण्याची तयारी पाहिजे। आमचे अनेक प्रेक्षक तुम्हाला बघतायत, आज जे नागरिक आले नाहीत त्यांना काय तुम्ही आवाहन कराल? किती वय आहे त्यांचं? नाही, जे आलेले नाही आहेत आज किंवा त्यांना यायचं आहे त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? त्यांनी स्वस्थ राहण्यासाठी योगाचा क्लास जॉईन करणे हे महत्त्वाचं आहे असे मी सांगू शकतो। शेवटी आवड महत्त्वाची आहे। सर, आपला परिचय मला थोडक्यात द्या तुम्ही। हां, मी रखमाजी सखाराम लेंडे, MSc योग, MAd, MD ॲक्युप्रेशर आणि 40 वर्षापासून योगाचा अभ्यास करतो। वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये
माझं ठरलेले वेळेनुसार मी जात असतो. मी संगमनेरला राहतो. माझे रोज 3 क्लासेस असतात. सकाळी 6 ते 7, सकाळी 7 ते 8, संध्याकाळी 6 ते 7 असे दररोज 3 बॅचेस चालू असतात. आणि 3 कॉलेजला मी जॉईन आहे. त्यामुळे मी दिवसभर एंगेज असतो. इकडे मी आलो म्हणजे तिकडच्यांना मी सुट्टी देऊन इकडे मी ॲडजस्ट केलेला आहे तसं. काय सांगाल बरं, नागरिकांना कसं आवाहन कराल? काय नाही, आम्ही लेंडे सरांचं मार्गदर्शन घेऊन योगासाठी सर्व व्यापाऱ्यांना पूर्ण पठार भागात जनतेला एक आव्हान करतो की सर्वांनी वेळात वेळ काढून हा योगा काय असतो एकदा समजून घ्या. आणि आम्ही शेवटच्या दिवशी 21 तारखेला मोठं रक्तदानचं चेकिंगचं हे ठेवलेलं आहे. त्यात कोणीही लाभ घेऊ शकतं. काय सर्वांनी एक या एवढं आमची. आजपासून जो योगाचा शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे, मी पठार भागातील जनतेला आवाहन करतो की शुगर पेशंट असतील किंवा मग मणक्याचे प्रॉब्लेम असतील, थायरॉइड असेल किंवा इतर कोणतेही आजार असेल, या योगाच्या माध्यमातून आपण ते अगदी 7 दिवसामध्ये रिव्हर्स करू शकतो. या ठिकाणी तर मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी या योगाला यावं आणि या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. अगदी अत्यल्प दरामध्ये आपण या ठिकाणी ह्या व्यापारी मंडळाने हे योगाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि तसेच 21 तारखेला की ब्लडचा पूर्ण सॅम्पल या ठिकाणी 799 रुपयामध्ये चेक होणार आहे मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीनं. त्याचा देखील आपण या ठिकाणी लाभ घ्यावा ही व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो की सर्वांनी या योगा शिबिरासाठी आजपासून 5 दिवसापर्यंत लाभ घ्यावा. धन्यवाद. पठन करने के लिए किसी भी एक आसन का चुनाव करें, चाहे सुखासन हो या पद्मासन हो या आधा पद्मासन हो या वज्रासन हो. आंखें कोमलता से बंद करें. सभी एक साथ गायत्री मंत्र का पठन करना स्टार्ट करें. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.